तर मम्माने हे सगळी देवाची भांडी, देव एकदम छान व्यवस्थित साफ करून ठेवलेले. हे आपले बाप्पा, अन्नपूर्णा माता आणि श्री दत्त. आजी दिव्यांसाठी वाती वळत होती आणि मग माझी कामं मोस्टली फिक्स असतात घरात. सगळं आवरून ठेवणं, लावून ठेवणं, कचरा, लादी वगैरे. ही एक मूर्ती आम्हाला छान गिफ्टमध्ये मिळाली होती. आम्ही दर गणेश उत्सवात त्याची पूजा करतो. माझी मम्मा एव्हरी वीकडे एक वेगळी रांगोळी काढते देवापुढे. तर गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवार होता, तर तिने बुधवारची रांगोळी काढलेली. आणि मग मम्माने अष्टगंध वगैरे लावून तिची देवांची पूजा चालू केली. सगळे देव एकदम छान रेडी झाले होते. आमचा देवारा पण बघा एकदम मस्त लखलखीत दिसतोय. आणि मग हार, फुलं आणि दुर्वा साफ करायला घेतल्या. मम्मीची पूजा होईपर्यंत मी मस्त पोह्यांची तयारी करून घेतली. आम्हाला सगळ्यांनाच हे शेंगदाणे आणि बटाटे घातलेले पोहे खूप आवडतात. मम्माची पूजा पण एकदम छान व्यवस्थित झाली होती. आणि हे आम्ही केलेलं थोडंसं डेकोरेशन त्या छोट्या मूर्तीसाठी. ते दुर्वांकूर आजच्या दिवशी पण उशिरा उठला म्हणून त्याला थोडा उलटा पडत होता. मी जरी पोह्याची तयारी केली असली तरी फोडणी नेहमी मम्माच देते. माझ्या हातून आत्तापर्यंत काहीतरी गंट आहे, पण ती एकदम सुंदर पोहे बनवते. मस्त पोहे आणि चहाचा नाश्ता करून आम्ही जेवणाला लागलो. तर आज आम्ही बनवणार आहोत छोले, कोबीची सुकी भाजी, पालकची सुकी भाजी, वाटपाची डाळ, भात, पुरी, कोथिंबीर वडी आणि सगळ्यांचे फेवरेट उकडीचे मोदक. आम्हा तिघींनाही मोदकाच्या कळ्या अशा नीट आणि सुंदर व्यवस्थित घालता येत नाही, तरी आम्ही हळूहळू थोडंफार ट्राय करत होतो. आमचं ठरलेलं की पहिल्या दिवशी ॲटलिस्ट 21 मोदकांचा नैवेद्य तरी दाखवायचा आहे गणपती बाप्पाला. तर आम्हाला जमेल तसं आम्ही करत होतो. आजी आणि मम्मा मला पाऱ्या बनवून देत होत्या आणि मी त्या कळ्या पाडून मोदक बनवत होते. जर कोणाचे काही सजेशन्स असतील की पीठ किती व्यवस्थित कसं झालं पाहिजे तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा.
तर उकडीचे मोदक एकदम मस्त झालेले विथ सम केशर ऑन टॉप फॉर द ॲडेड कलर. आणि आमचा नैवेद्यसुद्धा वाटपाचं वरण, पालकाची भाजी, कोबीची भाजी, छोल्यांची उसळ, भात आणि मग मी आणि आजी नैवेद्य काढायला बसलो. काय नाही पण हकडे नाही भाजीवाले चौकडे घाले या पानाचं जी देतात जी पोळी मोडली की भाजी घेता आली पाहिजे ह्या उद्देशाने घाला. पोळी पोळी पाहिजे असेल. ChatGPT ला माहिती असेल का हे? गणपतीचं ह्यो बघ ह्यो ह्यो गजानन महाराज, तुळशी, गायक, अग्निक, विसवट्या आणि वाचार झाले तेवढेच ना. झाला का तुम्ही अरे बरोबर 3 वेळा अजून एकदा आजी त्याचा असं मिळालं सकाळी. घंटा वाजव सोड आता घंटा वाजव. समजू काय अपवाद धर हे तुळशीत गाय वर पाया सगळ्यांचं घंटा वाजव. घंटा वाजव नोकरी दाखवतो सगळं शिकायला मिळते. भाग्यशाली दादा हे विसर टाकलं घंटा वाजव. घंटा वाजव रे सारखं काय सांगायला. सांगतात काय कधी मनातल्या मनात गाठ पुजल्याचं असं आणायचं. गाठ लोकांना ठीक झालं काच मी तुमका म्हणत होते. राव घेते एका पण जोड कोण म्हणजे तो नैवेद्य दाखवून झाल्यावर आम्ही सगळे आरतीच्या तयारीला लागलो. कापूर आहे हा काय हा काय काळीपेटी घातले पेटवू कळी घ्यायला ये दादा. आणि बघ ह्याच्यात कापूर म्हणजे तो तिथे ह्याच्यावर येणार ना. दळमळच आहे समजलं ना काय प्रोसिजर काय कळली. देवकडे तर असा होता आमचा गणेश चतुर्थीचा पहिला दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. गणपती बाप्पा मोरया.